उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी तारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज दसरा आणि हा दसऱ्याचा आनंद निसर्गाने पण व्यक्त केला। ऊन पडलंय चांगलं, 9 दिवस धुवून काढलं सगळ्यांना पावसाने आणि आज वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि हे सर्व दिव्यत्व आहे हा त्याचा मागचा बोध आपल्याला सतत लक्षात घेता आला पाहिजे। दसरा म्हटलं की आपण एकत्र भेटणं हेच महत्वाचं असतं। कसं असतं, आपली म्हणून जी माणसं आहेत ती भेटणं म्हणजे सोनं। बाकी आपट्याची पानं वाटणं वगैरे निसर्गाच्या विरोधात पर्यावरण हे होतं ना, एवढी झाड तोडतात आणि दुसऱ्या दिवशी कचरे जातात, उपयोग काय? तेवढ्यापुरती आपण करतो खरं, पण तसंही करणं योग्य नाही आजच्या काळाच्या नुसार। पूर्वीच्या काळात भरपूर होती झाडं, तर जेवढी तोडली तरी वाढायची, आता वाढतच नाही झाडं। आता ते गव्हर्नमेंटने कोणी सुरू केलंय की आपट्याची झाडं लावतात, आता बरं का आपल्याची झाडच दिसेनाशी व्हायला लागली। म्हणजे आपला सण आपण जेव्हा साजरा करतो तिथे थोडं शहाणपण पण हवं की भावनेच्या भरात आपण आपल्याची पानं देतो, तर ते काही योग्य नाही। आणि म्हणून दसऱ्याच्या मागच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की रावणाचा वध झाला, रामाचा विजय झाला, म्हणजे काय अनिष्ट गोष्टी बाजूला झाल्या आणि इष्ट गोष्टी प्रगट झाल्या की न्याय अन्याय ही जी लढाई आहे समाजामध्ये, म्हणजे अगदी महिषासुरमर्दिनीने महिषासुराचा वध केला, म्हणजे काय शेवटी ज्या अनिष्ट गोष्टी आहेत की ज्या जीवनाला घातक आहेत, घातक म्हणतो मी त्या, म्हणजे महिषासुरमर्दिनी म्हणा, रावण म्हणा, घातक का की स्वतःचा फक्त स्वार्थ साधून ही जी मंडळी, राक्षस म्हणजे त्यांचं विचार असे होते की मीच सगळ्यांवर विजय मिळवणार, की मीच सर्वांचा राजा, की माझ्या हातात सगळे आले पाहिजेत, मी म्हणेन तसं, अशी जी एका टोकाला
जेव्हा धारणा जाते माणसाची, तो माणूसच राक्षस असतो. म्हणजे रावण हे खरा तपस्वी होता बघायला गेलं तर, शंकराला प्रसन्न केलं म्हणत होता. पण शेवटी महत्वाकांक्षा माणसाची किंवा अहंकार माणसाचा जो वाढतो आणि त्या वाढण्यातून ही राक्षस प्रवृत्ती निर्माण होते. माणसंच आहेत. महिषासूर म्हटलं तरी तो खरा माणूसच, पण त्यालाही सर्वांवर विजय मिळवायचा होता, देवांवर विजय मिळवायचा, अशी जी पुराणातली जी गोष्ट सांगितली जाते, तेव्हा देवीने त्याचा संहार केला आणि तो दिवस तो आजचा विजयादशमीचा असं म्हणला. पांडव सुद्धा वनवासात म्हणजे गुप्त अवस्थेत राहिलेले होते आणि ते प्रगट झाले ते ह्याच दिवशी. आणि त्याच दिवशी त्यांनी शमीच्या झाडावरची शस्त्र लपवून ठेवली होती, ती काढली आणि त्याची पूजा केली, म्हणून विजयादशमीचा सण असा त्या दृष्टी. म्हणजे अनेक गोष्टी त्याच्या मागे जोडल्या जातात. आपल्याला आपण काय केलं पाहिजे हा महत्वाचा. तर ह्या सगळं जरी सांगितलं तर आजचा दिवस आपला विजयादशमीचा खऱ्या अर्थाने कधी साजरा होईल, तर आपल्याला आपलं हे जे स्वरूप आहे त्याचं अनुसंधान जेव्हा व्हायला लागेल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली विजयादशमी. म्हणजे अगदी मराठ्यांच्या काळामध्ये आपण सीमोल्लंघन करणं असा प्रश्न नेहमी सीमोल्लंघन, एक राजा दुसऱ्याच्या राज्यामध्ये राज्य, म्हणजे शेवटी स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न, दुसऱ्याचं राज्य घ्यायचं म्हणजे काय परत. पण इथे आपलं सीमोल्लंघन काय, आपल्याला देवाच्या प्रांतात शिरायचं, देवाच्या प्रांतात आपण राहणं हेच खरं सीमोल्लंघन. आणि त्यासाठी साधना वगैरे जे आपण करत आहोत सतत त्या स्वरूपानुसंधान हे आपलं ध्येय असलं पाहिजे. लक्षात घ्या, नुसतं आत्मानुभूती नव्हे, ते अनुसंधान सतत असलं पाहिजे. की एका जागी बसून आत्मतत्वाचा अनुभव घेणं बरोबर आहे, पण तेच चालता फिरता सगळ्यांशी वागताना त्या अनुसंधानातून जेव्हा आपलं जीवन चालू होतं तेव्हा खरा आनंद असतो. तेव्हा मी म्हणतो ना, सगळं दिव्यत्वच आहे पहा, तर हे सहज दिव्यत्व दिसायला लागतं. प्रत्येक गोष्टीचं पाहायला लागलं की सगळीकडे दिव्यत्व आहे, आणि त्या दिव्यत्वातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा तो दसराच असतो. रोजचा दसरा, वर्षातून एकदा येणारा दसरा नव्हे, कळलं ना. हा दसरा आपल्याला साध्य करेन, त्यासाठी आपल्याला सत्संगही हवा. असं नाही की एकटे बसून आपण करू असं नाही होत. सत्संगाशिवाय आपल्या मनातल्या म्हणजे आपल्या अंतर्मनातल्या अंधश्रद्धा दूर होणार नाही. सत्संग म्हणजे संत संघ, म्हणजे सद्गुरु संघ आणि सत्संग. म्हणजे त्याच ज्ञानातून सगळेजण जेव्हा एकाच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात तर तो असतो तो सद्गुरु संघ म्हणा किंवा संत संघ किंवा सत्संग. कारण अंधश्रद्धा किंवा आपल्या मनामध्ये परंपरेने आलेल्या ज्या कल्पना आहेत ते इतक्या घट्ट रुतलेल्या आहेत की आपल्याला सोडायला पण भीती पण वाटते आणि सोडा असं वाटतं किंवा आपण बरोबरच करतो असं वाटतं. आणि केलं तर काय फरक पडतो असाही प्रश्न येतो काही लोकांना. उपास केला काय फरक झाला, काही नाही फरक झाला. बघायला गेलं तर तसा फरक नाही, पण त्या उपासासाठी व्रतवैकल्यासाठी आपण आपलं कर्तव्य धर्म जर विसरत असू तर मात्र फरक पडतो. आता हे कर्तव्य धर्म म्हटल्यानंतर कर्तव्य धर्म नेमकं काय, तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या चैतन्य स्वरूपातून ही सगळी जी रूप प्रकट झाली त्या प्रत्येकाला कर्तव्य धर्म आहे. कर्म हे प्रत्येकाला येतं. अगदी मुंगी जन्माला तरी मुंगीला कर्म आहे. प्रत्येक प्राणी मात्राला कर्म आहे, तसं मनुष्य प्राण्यालाही कर्म आहे. प्राणी मात्र किंवा जे कीटक जीवाणू सगळे आहे ते त्यांचं कर्म त्याच्याप्रमाणे, कारण त्यांचं सगळं जास्त नेहमीशी संबंधित जास्त असल्यामुळे ते सहज होतं. निसर्गाशी सुसंगत म्हणा किंवा त्याच्यातून त्यांच्याकडे जास्त काही प्रकार नो डाऊट. फक्त कधी कधी दोन सिंह आपापसात भांडतात म्हणा, तिथे त्यांचं दुष्कर्म होत असेल, त्याप्रमाणे त्यांचं काही पाप पुण्याची व्याख्या असू शकेल, पण ते आपल्याला बघायची गरज नाहीये. आपल्याला मनुष्य देहाच्या अपेक्षेत हे नेमकं आपलं कर्तव्य धर्म समजलं पाहिजे की आपल्या प्रत्येकाला, आपण जन्माला आलो म्हणजे आपल्या प्रत्येकाला एक कर्म वाटलं जातं. आपण जसं लहान असताना शिक्षण घेता घेता आपोआप त्या लेवलला जातो, आपोआप त्या मार्गाला जातो. आपल्याला माहित नसतं, आपण म्हणतो आवड निर्माण झाली वगैरे, ते नंतर होते. पण जे अनेक आता ह्या जगामध्ये अनेक माणसं आपापलं काम त्यांच्या वाट्याला आलेलं तेच कर्तव्य धर्म. पहिलं देहाच्या अपेक्षेत काही जी कर्म करायची आहेत ते प्रत्येकाचं कर्तव्य धर्म. देहाची काळजी घेणं हेही कर्तव्य धर्म. देहाची काळजी घेणं सर्वात मोठं कर्तव्य धर्म.
आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं हाही कर्तव्य. म्हणजे आपण ज्या कुटुंबात आहोत त्या कुटुंबाच्या प्रत्येकाशी आपला संबंध आपलेपणाने ठेवणं आणि त्यांच्यासाठी आपण जे काही करत असतो निरपेक्ष भावाने, तोही आपला कर्तव्य धर्म आहे. संस्थेमध्ये किंवा समाजामध्ये जिथे आपले संबंध आहेत तिथे आपण चांगले संबंध ठेवणं हा आपला कर्तव्य धर्म आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि जितक्या प्रकृती तितके विचारांचं विविधता भरपूर मिळेल. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी जर आपण आपल्या विचारातून पाहण्याचा प्रयत्न केला तर जुळणार नाही. मी म्हणतो तसं झालं पाहिजे तर समोरचा म्हणून बोलणार नाही, पण मनातून म्हणाल काय नाही ऐकणार असं असतं. त्यामुळे एकच लक्षात, आपण समजून घेणं, त्याने मला समजलं पाहिजे हा जो विचार करतो आपण, तिथे जीवनातला आनंद गमावून बसतो आपण. कारण समोरचा म्हणून ऐकेल जसं नाही की थोडा वेळ ऐकलं तर प्रत्येक वेळेला ऐकणारच नाही, लक्षात ठेवा. म्हणून समोरच्या माणसाला समजून घेणं, सांभाळणं, तर जवळची माणसं आपली जी आहेत, जी आपली म्हणतो आपण, की तिथे आनंद असतो. जेव्हा आपण आपल्याकडे, आता इथे काय असं होतं, आपण आपल्याकडे कमीपणा घेतो असं म्हणतात लोक. खरं ते कमीपणा नसतो, तो व्यापकपणा असतो. की आपण समोरच्याला समजून घेतोय, तो काहीतरी बोलतोय, काही बेडवाकडं करतोय, काही असेल, समजा त्याचे काही विचार वेगळे आहेत, तर आपल्याकडनं आपण अगदी आनंदाने त्याच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे समजून घेणं. आपल्या मनामध्ये ठेवलं आणि बरोबर आपण हा तडजोड करतो तर ते नाही. ती तडजोड मी तोडमोडच असते ती स्वतःची. आनंदाने आपल्याला ती स्वीकारता आलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. पहिलं एक लक्षात ठेवायचं, जन्माला आलेला माणूस हा प्रत्येक जण पहिला जन्माला आला तो स्वतंत्रपणे जन्माला आला, परमेश्वरातून त्याचा जन्म झालाय. जरी आपण म्हणून हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहे, सगळं आहे, तरी तसा नसतं तरी तो जन्माला आला असता. कळलं ना? त्या सुविधा झाल्या. पण सहजपणे जे जन्माला बाळ येत आहेत, मुलं येत आहेत, हे त्यांचं प्रारब्ध म्हणा किंवा त्या पद्धतीने ते जन्माला येत आहेत, त्याला दुसरा कोणाचाच नसतो. तिथे परमेश्वरी शक्तीचाच तो स्रोत असतो आणि त्याच्यातून ते मूल जन्माला आलेलं असतं. आणि जसं जन्माला आलं की त्याचं कर्तव्य धर्म त्यासाठी असतोच. आता तो कशा विचारातून येईल, कशा संस्कारातून येईल, हे सगळं ज्याच्या त्याच्यावर. आता तुम्ही साधा एक विचार करा, बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी जन्माला आले तिथे संस्कार नव्हते, दारिद्र्य होतं, जातीभेद होता, सगळ्या विरोधी गोष्टी होत्या. पण त्यांच्या अभ्यासातली हुशारी पाहून जे शाहू महाराज सारख्या मोठ्या लोकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांची प्रगती झाली. हा त्यांचा कर्तव्य धर्म झाला की त्यांच्या कर्मासाठी त्यांना काही गोष्टी कोणतरी मदत करतात, कसं पुढे पुढे ते जात गेले, ते त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला आणि बॅरिस्टर पदापर्यंत गेले. ते तो त्यांचा कर्तव्य धर्म स्वीकारला आणि परत त्यांचा कर्तव्य धर्म परत भारतासाठी घटना लिहिली. म्हणजे तो त्यांचा कर्तव्य धर्म होता. कळलं ना? तसं प्रत्येकाचा कर्तव्य धर्म असतो. आणि ह्या प्रत्येकाचा कर्तव्य धर्म पाहताना आपण आपल्या देहाकडे जरी पाहिलं की आपले हात आहेत, त्या हाताला विशिष्टच काम करावं लागतं. तो का हाताने चालत नाही आपण कुठे. हात आहेत, हाताची बोट आहेत, तर प्रत्येक बोटाचं प्रत्येकाचा कर्तव्य धर्म आहे. अंगठ्याचा बोट, अंगठा दाखवायचा की त्या दुसऱ्या बोटांना मदत करायचं, हा त्याचा कर्तव्य धर्म आहे. म्हणून ही बोट म्हणा, प्रत्येक बोटाला एक विशिष्ट कार्य असतं, ते त्याचं कर्तव्य. तसं आपल्याला, आपण म्हणून देवा म्हणून जन्माला आलो तर आपल्याला आपल्या वाट्याला समोर आलेलं जे कर्म आहे तोच आपलं कर्तव्य धर्म शोधायला जावं लागत नाही. जे जे आहे, जे जसं आपण काम करतो आहोत की जे घरामध्ये आहोत, ते घरामधलं कर्तव्य धर्म, जेव्हा कामाला जातो ऑफिस मधलं, तिथेही कर्तव्य धर्म आहे. तिथे टाळमटाळ नाही करायची, तिथे टाळमटाळ करून उपयोग नाही. कारण तो कर्तव्य धर्माला मुकला तर तिथे त्रास होणारच, लक्षात ठेवा. कारण हा परत नियम आहे. म्हणजे हे सगळं जे जीवन जे नियमाने नियमित आहे, नियम समजले पाहिजेत. आणि त्या नियमातून आपण सगळ्यांना जेव्हा सांभाळायला जातो की नियम समजून घेऊन ते आपण वागायला लागतो, तेव्हा तो खरं म्हणजे आनंदाने जीवन जगता येतं. माझच आणि मलाच, ह्याच्यातून मी माझं मला असं जे आपण म्हणत असतो, त्याच्यातूनच आपल्याला वाटतं मला असं आराम मिळाला पाहिजे, मला असं सुख मिळालं पाहिजे, मला असं केलं मिळालं पाहिजे. फक्त मला नाही, आपल्याला सगळं मिळालं पाहिजे हा विचार आला पाहिजे. एक गोष्ट सांगतो मी, लक्षात येईल जरा. एकदा अर्जुन आणि कृष्ण असे चाललेले होते
तर अतिशय एक गरीब माणूस असा भीक मागत होता. तर अर्जुन म्हणाला, एवढा चांगला धट्टा कट्टा भीक कशाला म्हणतो, नाही माझी परिस्थिती अशी आहे तशी. तर अर्जुन त्याला बऱ्याच मोहरा देतो, खुश होतो, म्हणे एवढा मोहरा मिळाला, नाही मी आता नाही भीक मागणं म्हणून. आणि थोडा आता खुशीत चालायला लागला. तुम्ही गावी जातो, जमीन घेईन वगैरे असा विचार करत स्वतःसाठी सगळा विचार होता. तेवढं एक चोर आला, त्यांनी सगळं बळकून करतो. तो परत भीक मागायला सुरुवात केली, कारण गेला चोर घेऊन. तर दुसऱ्या दिवशी परत अर्जुन त्याला भेटला, अरे कालच तुला दिला आणि परत भीक मागतो, काय करू, चोरून गेले. मग अर्जुनाने त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या, अगदी सोनं भरपूर सोनं दागिन्याचे. तिथे खुश झाला, बरं झालं मी आता घेऊन जातो. आता सोन्याचा मोहरा नाही, हिरा दिला, हिरा गेला. स्वतःला पाहिजे सोनं, मग दुसरा हिरे दिली त्याने. तो बरं झाला, हिरा विकतो आणि मग परत जमीन. आणि मग त्याने घरी गेला, एका मडक्यामध्ये ठेवून दिलं, लपून. म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी आपण जाऊ. मग त्या दिवशीच हा झोपला होता आणि सकाळी बायकोला त्याला पाणी आणायचं होतं. होती 2-3 मडकी, पण तेच मडकं तिने उचललं आणि गेली पाण्याला. ते गेलं पाण्यात. पण तो उठलं, बघतो कुठे गेला, म्हणून पाणी आणायला घेऊन गेली होती. अरे डोक्याला हात लावला, बघितलं आपलं प्रारब्ध कसं असतं की मिळतं तरी त्याचा उपभोग घेता येत नाही, असा जो प्रश्न येतो. पण तिथेही त्याचा विचार काय होता, मी घरी गावात जाईन, परत तेवढं सगळं पैसे मिळवेन आणि सगळं आनंदाने राहील. तिसऱ्या वेळेला परत दोघं भेटतात, त्यालाच भीक मागताना झालं काय, तो म्हणतो दुसऱ्या असं झालं. कृष्ण हसला आणि कृष्णाने 2 नाणी दिली, आता हे घेऊन जा चल. 2 नाणी दिली, जास्त नाही. त्याच्यामुळे एवढी 2 नाणी देतोय, एवढा मोठा कृष्ण तू, नाही म्हणत त्याला तेवढीच पुरेशी आहे. आता 2 नाणी घेतली आणि तो चालला होता. त्या 2 नाण्याचं काय करणार, गावी तर जाऊ शकत नाही, कारण 2 नाण्यातून काय मिळणार. तेवढं एक मासेवाला येत होता, कोळी, समुद्र किनारी चाललं पण तो एक मासा तडफडत होता, असा जिवंत होता ना. तर त्याला द्यायला जाऊन दे, त्याला मी 2 रुपये देतो आणि तो माशाला परत समुद्रात टाकतो. आणि त्याने कोळायला झालं, हे जे मासे ना, हे घे तुझे पैसे, तुला घे, हा मासा मला दे. त्याने दिला, त्याने समुद्रात टाकला. तर समुद्रात टाकता टाकता मासा आग केला, मग हिरा बाहेर पडला. तर हिरा बाहेर पडला, त्याला अरे हा हिरा, तोच हिरा होता, पाण्यात गेला होता. आला तो हिरागड बघतो, अरे मिळाला. चोर तिकडून चालला होता. त्याला वाटलं अरे हा माझं नाव घेतोय, नाव घेऊ नको, लोक मारतील मला, हे घे तुझं सोनं परत. सगळं मिळालं, तो घेऊन गेले. आता ह्याच्यात बोध काय, जेव्हा आपण फक्त स्वतःसाठी विचार करतो तेव्हा ते लुटलं जातं. पण जेव्हा आपण इतरांचा विचार करतो, दुसऱ्यासाठी उपयुक्त होण्याचा विचार करतो, तेव्हा ते आपोआप तुम्हाला मिळतं. लक्षात घ्या. म्हणजे इथे आपण सुखी झालं पाहिजे, फक्त मी सुखी झालो पाहिजे, की मलाच फक्त मिळालं पाहिजे, मी माझ्याच पुरती फक्त पाहिजे, असं ज्यावेळेला आपल्याला वाटत असतं, त्यावेळेला निसर्ग नियमानुसार आपल्याला कुठेतरी फटका बसणार हे विसरू नका. नियम आहे, म्हणजे हे नियम आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. म्हणून आपणही सुखी झालं पाहिजे आणि सर्व सुखी झाले पाहिजे, सर्वांमध्ये आपण. हा जो विचार आहे ना, तो सहजपणे आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून कर्तव्य धर्म सांभाळताना फक्त मी माझ्या पुरती पाहिजे तसं नाही, आपल्या आजूबाजूचे जे सगळे आहेत त्या सर्वांचा आपल्याला, त्यांच्या हिताचा, की त्यांना त्रास होणार नाही ना ह्याचा विचार आपल्याकडे असायला हवा. लक्षात घ्यायचं की इथे जेव्हा आपण, आपलं कर्तव्य धर्म हेच आहे, कर्तव्य म्हणजे प्रामाणिकपणे काम करायचंच, आपल्या वाटायला काम करायचं. पण ते करताना आजूबाजूचे त्याच्याशी संबंधित जे जे काही आहे त्या सर्वांच्या हिताचा विचार आपल्याकडे कळत नकळत असला पाहिजे. फक्त मी एवढं केलं, माझं काम संपलं, मी निघालो, असंही नाही. लक्षात घ्या. पण ह्या सगळ्या मर्यादा कशा सांभाळायच्या ही प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. आजचा काळ कसा आहे, 10-10 तास 11 तास काम करून घेतात ना. तिथे आपल्याला 8 ते 9 तासच काम करायचं. तिथे मात्र व्यवस्थित राहायचं, की तो कसं करायचं त्याची युक्ती तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. की जे काम आहे ते 8 ते 9 तासात संपवलं पाहिजे. माझं काम संपलं तर मी जाणार, हे समोर त्याला कळलं पाहिजे. कामाची कदर पण आली पाहिजे, की बाबा मी काम केलंय, मग तो बोलू शकत नाही. तिथे आपली क्वालिटी कशी वाढवायची, की समोरच्याला बोलता येणार नाही, बॉस कोण असेल त्याला, की बाबा नाही ही व्यक्ती प्रामाणिकपणे एवढं काम करते. आणि प्रामाणिकपणा फार महत्वाचं त्याच्यात. कामामध्ये प्रामाणिकपणाच असला पाहिजे. प्रामाणिकपणा नसेल तर ते काम होत नाही बरोबर. की मनापासून जेव्हा आपण हे काम करत असतो
आणि त्यावेळेला ते काम करताना ती क्वालिटीज एवढी वाढवली पाहिजे की वरच्या लेवलच्या लोकांना त्याबद्दल कसलाच संशय येता कामा नाही, कसलंच वाईट वाटता कामा नाही, की त्याला सोडून जा पण म्हणता येणार नाही. आणि जो करत नसेल त्याला सोडून जा म्हणतात लोक, जा सोडून जा. असंही होतं का अगदी गव्हर्नमेंटमध्ये सोडता येत नाही, काढता येत नाही म्हणतात, पण बदली करतात नाही का कोपऱ्यात कुठेतरी. असं होतं ना की हा सगळा जो भाग आहे जीवनाचा हे आपल्या कर्तव्य धर्माशी संबंधित आहे. हे आपण लक्षात घेत नाही की घरची कामं पण आपण करतो, आपला कर्तव्य धर्म म्हणूनच केला पाहिजे की. आणि आपल्या शरीराची हालचाल झालीच पाहिजे. नाही तर माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मी आरामात झोपून बसतो, एका जागी बसतो म्हटलं की काय होतं, शरीराची प्रकृती बिघडणार, त्याची लवचिकपणा निघून जाणार. तिथे आपण जे मेहनत करतो ती मेहनत आपण आपल्यासाठीच करत असतो, आपल्या शरीराचीच त्याच्यात काळजी घेतली जाते. की तिथे जर कामच नाही करायचं, काहीच नाही करायचं, असंच गपचूप बसलेलं आहे की बाबा आपल्याला आता आमच्याकडे पैसे, तर आम्ही सगळ्या सुखासाठी माणसं ठेवू आणि त्यांच्या नको करू, मिळेल तेवढ्यापुरती, पण नंतर तब्येत बिघडेल त्याचं काय. शेवटी किती सुखसोयी मिळाल्या तरी सर्वात मोठं सुख म्हणजे आपली शरीर प्रकृतीच ठणठणीत राहणं, हीच आपली खरी, हेच आपलं सोनं आहे खरं. ज्ञान आणि शरीर प्रकृती दोन्ही गोष्टी आपल्याकडे सतत असल्या पाहिजेत की ज्ञानही हवं, आणि ज्ञानातूनच आपल्याला जीवन जगायचं. मग ज्ञान किंवा आत्मज्ञान हेच आपलं सोनं आहे. आणि हे सोनं आपल्याला सगळ्यांना वाटता येतं विचारातून, सद्विचारातून. लक्षात ठेवा, सद्विचारातून वाटता येतं. चांगले विचार ज्या वेळेला आपल्याला आपण हे करायला लागतो त्यावेळेला ह्या जीवनात आपल्याला हा एक एक समाधान, आनंद, शांती सगळं काही मिळतं. दुष्कर्मातून किंवा नकारात्मक विचारातून आपली झोप उडते. नेहमी लक्षात द्या बघा, चिंता माणसाची झोप मोडते. मग अशा वेळेला काय करायचं, चिंता येते कधी कधी, पण भविष्याची चिंता एवढी करता कामा नये की आपली झोप मोडली पाहिजे. भविष्याचा चांगला विचार करा की चांगलंच होणार. स्वतःला सतत सांगत राहा चांगलं होणार, याची काय काळजी करायची गरज नाही. आणि चांगलंच होणार हा विचार तुमचं प्रारब्ध शुभ करतो. पण चिंता करायला लागलात तर तुमचं प्रारब्ध बिघडवतं. म्हणजे तिथे आपल्या संचितात असलेलं पाप अशुभ प्रारब्ध घेऊन वर येतं खरं सांगा. पण किती कठीण, किती वाईट घटना जर आपल्या प्रतिकूल होत असेल, चिंता नाही करायची, चांगलंच होणार. आणि ह्या अंगाने आपलं सत्कर्म व्हायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं की सत्कर्म हे पण सोनच आहे. म्हणजे विचार उच्चाराच्या तिन्ही अंगाने जेव्हा आपण हे सर्वांना, सर्वांचा हिताचा विचार आहे की सर्वांच्या भल्याचा विचार आहे आणि सर्वत्र दिव्यत्वच आहे हा भाव जो आपल्याकडे यायला लागतो, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सहजपणे चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात. सहज घडतात, कल्पना करता येणार नाही इतक्या सहज घडतात. आपण विचारही केला नसेल इतक्या सहजपणे चांगल्या घटना घडू शकतात की जे आपल्याला वाटतं हे घडणारच नाही, असं होणारच नाही, हा माणूस बदलणारच नाही. तो माणूस नसेल बदले पण तुमच्यासाठी बदलेल. एखाद्या वेळेला होतं काही माणसं अशी असतात की बदलतच नाहीत, असं म्हणतो ना, किती काय केलं तर तो स्तुती करणारच नाही. हाता एक एक बॉस असे असतात अजिबात त्रास देत असतात. पण जर आपण त्याच्यासाठी चांगले विचार, चांगलंच होणार चांगलंच होणार ह्या भावातून प्रामाणिकपणे जर आपण काम करायला लागलो तर ते बदल हा होतोच. त्याचा आपल्या अनुकूल बदल आपल्याला होणार, कारण तो नियम आहे. त्याला आपण म्हणतो परमेश्वरी कृपा. म्हणजे कर्तव्य धर्म सांभाळणं इथे परमेश्वराची कृपा येते, सद्गुरूंची कृपा येते. त्याचबरोबर हा चैतन्य भाव म्हणून जो आपण म्हणत आहोत की आपलं जीवन हे परमेश्वराच आहे, माझं नाहीये, माझं म्हणणार कोणच नाहीये. तिथे ती परमेश्वर शक्तीच कार्यरत आहे. हा बोध करायला फार कठीण आहे खरं सांगायचं तर. प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आपण म्हणतो आणि तेवढ्या पोटी म्हणतो, पण आपण वेगळेपणाने आपला देहभाव न सोडता बघायला जातो तेव्हा ते नुसते शब्द असतात. पण जेव्हा ही ईश्वरी शक्तीच ह्या देहातून कार्यरत आहे, तीच जाणत आहे, तिचंच सगळं जाणणं चालू आहे, ह्या भावात जेव्हा जातो तेव्हा आपले मीपणाचे विचार बाजूला जातात. सगळ्यात मूळ तेच आहे आपलं खरं. मीपणाचा विचार हा देहभावाशी संबंधित आहे. माझं कसं होईल ही चिंता सुद्धा देहभावाच. परमेश्वराने जन्माला घातलाय तर परमेश्वराला सगळी काळजी आहे आणि परमेश्वर तोच जाणीव रूपाने तोच जन्माला आलेला आहे. मी म्हणून कोणच नाहीये. हा जो बोध आहे ना तो व्यवस्थित समजला पाहिजे.
ह्या शक्तीचं हे जे जीवन चालू आहे ते परमेश्वराचं जीवन चाललंय आणि ते परमेश्वराच्या जीवनात त्याच्या आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे नियमानुसार आपल्या ठिकाणी ते परिणाम आपण घेऊ शकतो. नियम महत्वाचे आहे तिथे की परमेश्वरी शक्ती आहे पण त्याच्याशिवाय आपलं सुसंगत कर्म झालं पाहिजे. आपलं विसंगत कर्म झालं तर मात्र तिथे वाईट परिणाम येणार हाही नियम आहे. पण दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला बॅलन्स करता येतात की सतत हे स्मरण कसं असायला पाहिजे त्यासाठी आपल्याला मी म्हटलं अनुसंधानात होईपर्यंत दसऱ्याचं खरं सोनं लुटता येणार नाही. पण जिथे आपण आता सत्संग सद्गुरूंचं स्मरण ह्याच्यातून जेव्हा जीवन जगतो तेव्हाही आपल्याला मनाला शांती मिळते, आनंद मिळतो, ते समाधान मिळतं. मी समाधानी असाल तर ते सोनं आहे. कसली चिंता नाही, काळजी नाही, तृप्तात आणि समाधान असं होताना तेव्हा ते सोनं असं अगदी आवडीचं बासुंदी पुरी वगैरे का आवडलं खाल्लं पोटभर वाटलं की बस झालं आता नको म्हणतो ना, पण ती पण तृप्ती असते. पण तशी मनाची तृप्ती झाली पाहिजे. देहाची तृप्ती झाल्यामुळे मन तृप्त होतं ते तेवढ्या पुरते असं परत भूक लागतेच, परत थोडे जण खावंसं वाटणारच, असं सगळं चालूच असतं. पण मनाला ही जी तृप्ती प्राप्त व्हायला हवी असेल तर मनामधला जो मीपणाचा खड्डा आहे खरा तो बुजला पाहिजे. तिथे चैतन्य भावाचं अखंड स्मरण असणं हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे लोकांना चैतन्य भाव म्हटल्यानंतर लक्षात येत नाही हाही तेवढाच प्रकार आहे. कारण निर्गुण निराकार स्वरूपाला लक्षात कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. चैतन्य म्हटल्यानंतर मुळात ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. आपल्याला आपली ओळख का नाही का आपणही निर्गुण निराकार स्वरूप आहोत. नेणीव स्वरूप म्हटलं ना की गाढ झोपेत तुम्ही का असता, निर्गुण निराकार असता. गाढ झोपेत आनंद का होतो, शांती का मिळते, निर्गुण स्वरूपाशी एकरूप होता म्हणून. कळलं ना. म्हणून तिथे सद्गुरूंची उपासना करायला सांगतो आपण की सद्गुरूंना पहा, सद्गुरूंचा स्मरणात राहा, सद्गुरूंनी काय काय सांगितलं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. हे सोपं ठरतं. तिथे सद्गुरू भक्ती, सद्गुरूंवर असलेली श्रद्धा, सद्गुरूंप्रती असलेली निष्ठा हे सगळं तिथे जेव्हा येतं त्यावेळेला सुद्धा साधक योग्य मार्गाने चालला म्हणून त्याला सद्गुरू स्मरण असतं. कर्म करताना सद्गुरूंमुळे आपण चांगलं कर्म केलंच पाहिजे की सद्गुरूंना त्याच्यामुळे नाव कोणी देता कामा नयेत. की जेव्हा पै माऊली म्हणायचे की शिष्य असा असावा की त्याला पाहून तो सद्गुरूंचा शिष्य आहे हा जर कोणतरी म्हणाल तर तिथे आपण सद्गुरूंच्या ज्ञानाची एक कदर केलेली आहे. लक्षात घेतं कोणी असं म्हणा हा आहे ना वामनराव पैंचे शिष्य म्हणजे काय होईल की ते ज्ञानातून वागतो तेव्हा. आणि उलट म्हटलं तर कसला हा वामनराव पैंचा शिष्य म्हणतो, कसला हा असं म्हटलं तर गेलं कामाचं. शेवटी काय आपल्या विचारांवर, आपल्या उच्चारांवर, आपल्या कर्मावर सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून दसरा हे सण जो आहे ते खरं म्हणजे आपलं अवलोकन करण्यासाठी हे सगळे सण म्हणजे जे जे आपण सण करतो ना त्यावेळेला आनंद वाटा म्हणतो. इथे आपला कर्तव्य धर्म आपण सांभाळतो आहोत का. आणि कर्तव्य धर्म म्हणजे फक्त कामाचा कर्तव्य धर्म असा नाही, घरातील कर्तव्य धर्म, देहासाठी पण कर्तव्य धर्म, स्वतःच्या साधना करतो हाही आपला कर्तव्य धर्म आहे. साधना करणं सर्वात श्रेष्ठ कर्तव्य धर्म, कारण त्याच्याशिवाय पुढच्या गोष्टीच घडू शकत नाही. आणि म्हणून इथे सद्गुरू उपासना, सद्गुरू भक्ती ही तितकीच प्रभावी ठरते. कारण निर्गुण निराकार स्वरूपाला सद्गुरू रूपात पाहणं किंवा देवदेवतेच्या रूपात पाहणं. आता देवदेवता सांगायला येत नाही, सद्गुरू पटकन बोलू शकतात. हा मोठा फरक आहे. देवदेवता काय बोलतच नाही. तुम्ही मूर्तीची पूजा किती केली, हनुमंताची पूजा केली, हनुमंत उठून येणार नाही तुम्हाला धावायला. पण विचारातून प्रक्रिया मिळते. परत लक्षात ठेवा, माणूसच विचार करतो संकटातून वाचव, संकटातून सांभाळ, आपल्याला संकटात रक्षण करता झाला. आपले विचार ज्या वेळेला त्या नियमाशी सुसंगत व्हायला लागतात ना त्यावेळेला परिणाम मिळतो. आणि त्यामुळे हे सगळं मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू देत आहेत. त्यामुळे सद्गुरू भक्ती ही श्रेष्ठ की ते त्याच्यातून सद्गुरू स्मरण धरता येतं, त्या स्मरणातून देवाचं स्मरण धरता येतं, दिव्यत्वाच्या स्मरणातून पाहता येतं, कर्तव्य धर्म करता येतो. फक्त हे स्मरण अखंड असलं पाहिजे आणि तिथे नितांत श्रद्धा असली पाहिजे की सद्गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याकडनं
व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेला खरा भक्त हा अतिशय देवाच्या जवळ जाऊ शकतो. देवाच्या प्रांतात किंवा अनुसंधान म्हणजे देवाच्या प्रांतात शिरणं. लक्षात ठेवा, अनुसंधान, अखंड अनुसंधान. सर्व जीवन परमेश्वराचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे किंवा सद्गुरु स्वरूपाचं. सगुण रूपात सद्गुरु स्वरूपाचं म्हणायला काही हरकत नाही, कारण ती शक्ती आहे. सद्गुरु ही व्यक्ती नाही, सद्गुरु ही शक्ती आहे, हा बोध घ्यायचा. व्यक्ती रूपाला रूप पाहतो आपण, पण ती शक्ती आहे. ती शक्ती त्या चैतन्य शक्तीशी एकरूप आहे. ती चैतन्य शक्ती 100% पूर्णावतार म्हणतो की नाही आपण, काही कृष्णाला पूर्णावतार म्हणतो. म्हणजे काय, ते चैतन्य स्वरूप 100% त्याच्यातून, त्या ज्ञानातून प्रभावित होत. परशुरामाला आपण काय म्हणतो, अर्धा अवतार म्हणतो. का रागवत होता 21 वेळा क्षत्रिय लोकांना मारलं म्हणतात. ह्याला काय गरज होती का करायची, पण आहे रागाच्या भर तरी केलं. 21 वेळा म्हणजे क्षत्रिय, मग परत आले कुठून मग क्षत्रिय, संपले म्हटलं तर आले कुठे. म्हणून कोणी कोणाला संपवू शकत नाही, कारण निसर्गाचे नियम असे आहेत. तुम्ही बघा ना, कोणताही कीटक संपवा, उंदराला संपवा म्हणजे उंदीर संपतात का, नाही संपवत, कारण ते निसर्ग नियमाप्रमाणे येतात. आपण त्याला थोडस बंधन घालू शकतो, बा घरात येता कामा नये, या पद्धतीने. म्हणून कोणत्याही जीवाला नाश झाला पाहिजे, की बाबा साप असता कामा नाही. असं एखादा भित्रा माणूस म्हणतो ना, गावात गेलं की साप नको, हे नको. साप हे असणार, तुझ्याकडे येऊ नये एवढंच म्हण. तुझ्या पण येता का म्हणजे साप, बाबा त्यांच्या जगामध्ये राहू दे, आनंदाने सुखी राहू दे, काही हरकत नाही आपल्याला. प्रत्येकाचं जग आहे, प्रत्येकाचा कर्तव्य धर्म आहे, तसा आपला कर्तव्य धर्म आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ जेव्हा आपण जीवनात घालायला लागतो, तेव्हा आनंदाने राहता येतो. हा आनंद सर्वांना प्राप्त हो. दसऱ्याचा आनंद क्षणोक्षणी सर्वांनी घ्यावा, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज